दादा आपलं नाव काय? माझं नाव हरिभाऊ तुकाराम पाटील आहे. माझं गाव पोरी बुद्रुक, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे. माझा हल्ली मुक्काम पाचोरा आहे. तर आपण जे छत्रपती संभाजीनगर मधून लिंबायती गणामधून जी उमेदवारी लढत आहात तर काय सांगाल? मी माझ्या गावात या निंबायती गणातून लागू झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 सार्वत्रिक निवडणुकीमधून निंबायती गणासाठी बहुजन समाज पक्षाच्या हाती या निशाणीवर अधिकृत उमेदवारी केलेली आहे. उमेदवारी करण्याचे मुख्य कारण असं आहे की आमच्या तालुक्यामध्ये, सोयगाव तालुक्यामध्ये घाणेगाव पासून तर मोलाईपर्यंत कुठलाही विकास झालेला नाही. मुळात एक शोकांतिका एवढी मोठी आहे. माझं हल्ली मुक्काम पाचोरा आहे, परंतु पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील हे देखील शिंदे सेनेचे आमदार आहे. तिकडे सत्तार साहेब शिंदे सेनेचे आमदार आहे. संजनाताई पाटील जाधव या देखील शिंदे सेनेचे आमदार आहेत. तर मला हे असं म्हणायचं आहे की सोयगाव तालुक्याला सावत्र भावाची वागणूक कशासाठी दिली जाते राज्य शासनाकडून? की हे इकडचे जे आमदार आहे हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत का? किशोरप्पा पाटील हे सत्तेतले आमदार आहेत का? असा मला यांना प्रश्न आहे. कारण की पाचोरा तालुक्याच्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठलाही विकासाची कमी पडलेली नाही. तसं संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यात आजपर्यंत या आमदार मंत्री महोदयांनी, या खासदार साहेबांनी विकास का केला नाही? यांना काय विकास करावासे वाटलं नाही? यांना सोयगाव तालुक्याला सावत्र भावाची वागणूक का दिली? तर याचा विकास करण्यासाठी मी निंबायती गणातून बहुजन समाज पक्षाच्या हाती या निशाणीवर उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर माझ्या गणामध्ये पोरी बुद्रुक, वाकडी, तिळका, बोरमाळ, नांदगाव तांडा, घोसला, निमखेडी, उंबरविरे, तिखी, कवली, बौलखेडा, निंबायती गाव, मोतीगिरी बाबाची निंबायती तांडा, तसेच नावी तांडा इतके गाव येतात. माझ्या मतदारसंघाचं मतदार संख्या आहे 14,169. तर यासाठी माझं उमेदवारी करण्याचे ध्येय धोरण एवढ्यासाठी आहे की आमचा तालुका वंचित पीडित आहे. आमच्या तालुक्यात एकही सक्षम नेता नाही, एकही सक्षम आमदार नाही, कोणी खासदार नाही. का नाही? की यांचं काम शून्य आहे. पाचोरा तालुक्यामध्ये शेतात जायला 4 चाकी गाडी शेताच्या बांधापर्यंत जाते. आमच्या तालुक्यात, सोयगाव तालुक्यामध्ये शेताच्या बांधापर्यंत साधी मोटरसायकल सुद्धा जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. माझं आपल्या मार्फत आव्हान आहे की सोयगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात घाणेगाव ते मोलाईपर्यंत 1 किलोमीटरचा रस्ता चांगला दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना ठेवण्याची वेळ आलेली आहे. तर माझा असं पुन्हा एक प्रश्न आहे की आमदार ज्या सोयगाव तालुक्यातले प्रस्थापित राजकारणी यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. मतदानासाठी मतदाराकडे येतात, मग उमेदवार झालं, निवडून आल्यावर जसे कायम होता. आता एक जिल्हा परिषद सदस्य आहेत भाजपाच्या सौ पुष्पाताई काळे, या निवडून गेल्या तर त्यांच्या निवडून आल्या, आता निवडणूक लागल्यावरच आल्या. तोपर्यंत हे संभाजीनगरला रहिवासी आहेत. फक्त निवडण्यासाठी गावाकडे येतात, निवडून जातात, तिकडे चालले जातात. भाजपाचे निंबायती गणाचे उमेदवार आहेत हे बद्रीभाऊ राठोड आहेत. हे 2-3 पंचवार्षिक तिकडे निवडून आलेले आहे. परंतु यांनी स्वतःच्या मालमत्ता वाढवण्यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण यांच्याकडे विकास काम करण्याचं कोणतंही ध्येय धोरण नाही. फक्त त्यांनी राशनचा काळा बाजार केलेला आहे. स्वतःचे शोरूम उघडले आहेत. चंदोर्णीला शोरूम उघडण्याची तयारी चालू आहे. मग यांनी मतदारसंघाचा विकास करण्याची यांची कुवत नाही. त्यांनी उमेदवारी का लढवावी असा मला त्यांचा प्रश्न आहे. जनतेने काय यांना मतदान करावं की यांनी 200-500 रुपये दिले म्हणून आपलं मत द्यायचं का? तर आपलं मत 200-500 रुपयात दिले तर त्याचे समजा 1,000 रुपये दिले, त्याचे भागिले 1865 दिवस करा, तर काही खडकूप्रमाणे आपला रोजंदारी होते, असं मी मतदारांना सूचित करतो. त्यासाठी कोणाच्या बाटलीला, कोणाच्या बोटीला, कोणाच्या 200-500 रुपयाला बळी पडू नका. आपल्या मतदारसंघाचा विकास खुंटवू नका. माझं वल्लाडेश्वर फाउंडेशन आहे पाचोरामध्ये. माझी निशाणी योगायोग गणपती आहे. गणपतीच्या हत्तीला 3 नंबर बटन आहे, त्याला मतदान करा. सोयगाव तालुक्याच्या विकासाला श्री गणेश करा, अशी मी आपल्या मार्फत मतदारांना विनंती करतो. का करतो की 50 वर्षापासून आपला सोयगाव तालुका दुर्लक्षित झालेला आहे या राजकारण्यांमुळे.
तरी आपण त्याच पक्षाला वारंवार उमेदवारी निवडून देणार का, असा प्रश्न माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना आहे. तर दुसरे सेनेचे उमेदवार जे आहेत त्यांचं वास्तव मुंबईला आहे, ते इथं उमेदवारी करतायत. त्यांचा रोजगार काम धंदे त्यांचे सर्व मुंबईला आहेत. फक्त त्यांनी आता पुन्हा त्यांनी शिवसेनेमार्फत मतदारांचा विश्वासघात करण्यासाठी मुंबईचे उमेदवार दिलेले आहेत. ते मुंबईचे उमेदवार निवडून आले तर हे रहिवास कुठे करतील याचे निष्पन्न करावं. कारण हे निवडून आले म्हणजे ते मुंबई जाणार आहेत. जसं बद्री राठोड यांनी जे केलं तेच कृत्य शिवसेनेचा उमेदवार जर निवडून आला तर असं होईल. तर माझं आपल्या मार्फत विनंती आहे की यांना पर्याय, आता मतदारांना, स्वाभिमानी मतदारांना पर्याय आहे की आपला स्वाभिमान जिवंत ठेवा, आपला स्वाभिमानची कॉलर टाईट करा आणि बदल करा आणि 3 नंबरच्या हत्ती निशाणी समोरील बटन दाबा का, तेव्हाच आपल्या सोयगाव तालुक्याचा विकास होईल. प्रवाहाच्या विरोधात मतदान करा आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवा, अशी मी आपल्याला विनंती करतो. तसेच पाचोरा तालुक्यातील, सोयगाव तालुक्यातील माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रपरिवारातील मित्रांना जाहीर विनंती करतो की आपले कोणी नातेवाईक वगैरे लिंबायती गणात मी सांगितलेल्या गावांमध्ये असतील तर आपली जबाबदारी बनते की प्रत्येक लिंबायती गणातील नातेवाईकाला फोन वगैरे करा, विनंती करा की हरिभाऊ पाटील यांची जे अनुक्रमांक 3 आहे, यांची निशाणी हत्ती आहे, याला मतदान करा. एवढी आपल्या मार्फत मी माझ्या नातेवाईकांना पाचोरा तालुक्यातील, सोयगाव तालुक्यातील यांना विनंती करतो, मित्रपरिवारांना विनंती करतो की यांनी मला मतदान वाढीसाठी, माझ्या विजयासाठी सर्वांना विनंती करा, सर्वांना फोन करा, थोडा वेळ माझ्यासाठी द्यावा, अशी मी आपल्या मार्फत सर्व नातेवाईक मित्रपरिवारांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा 24 तास न्यूज, आवाज जनतेचा.